नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. रविराज पेपर वाचत असताना एक बातमी अशी वाचतो की एका सख्या भावाने प्रॉपर्टीसाठी त्याच्या सख्या भावाचा खून केला. आता प्रताप त्याला समजावतो, तू ना अशा बातम्या वाचत जाऊ नकोस, उगाच या सगळ्याने तुलाच त्रास होईल. आता रविराजला खंत वाटत असते की मी नेमकी कुठे चुकलो, म्हणजे तुझ्यासारखी चांगली फॅमिली मला का नाही मिळाली. मुलगी ही अशी खोटारडी निघाली आणि सख्खा भाऊ तर जीवावरतीच उठला आहे. प्रताप त्याला चांगला समजावतो. आता इकडे अर्जुन सायली महिपतला भेटून चाललेले असतात. तेवढ्यात नागराज त्यांना आवाज येतो, अरे अर्जुन सुभेदार, इकडे इकडे, मला भेटायला आला होतास ना, माहिती आहे मला. काय मग तुमच्या कोड्याचं उत्तर सापडत नाही आहे ना तुम्हाला. तेव्हा मात्र सायली त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहू लागते. नागराज म्हणतो, कसं आहे ना, या जगामध्ये असा एकमेव मीच व्यक्ती आहे की ज्याला त्या कोड्याचं उत्तर माहिती आहे, आणि तुम्ही कितीही शोधलं ना तरीसुद्धा तुम्हाला ते सापडणार नाही. शेवटी तुम्हाला माझ्याच पायाशी यावं लागणार आहे. अर्जुन त्याला म्हणतो की तुझ्या पायाशी यायची आम्हाला काहीच गरज नाही आहे, कारण आमचं आम्ही बघून घेऊ. आमच्या घराबद्दल आहे ना ते, मग आमचं आम्ही बघून घेऊ, तू याच्यामध्ये लक्ष देऊ नकोस. नागराज म्हणतो, ज्या दिवशी तुम्हाला त्या कोड्याचं उत्तर सापडेल ना, तेव्हा तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल, तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाईल, आणि त्या दिवशी मी तर हसून हसून वेडा होईल माहिती आहे, मला हर्षवायू होईल माहिती आहे. आता नागराजच्या या बडबडीमुळे अर्जुनला तर प्रचंड राग आलेला असतो. सायली विचार करते की नेमकी याला काय सांगायचे आणि कशाबद्दल हा नेमकी बोलत असेल. आता नेमकी त्यांचं हे बोलणं सगळं प्रियाने ऐकलेलं असतं. ती विचार करते की नागोबाने कसलं कोडं घातलं आहे अर्जुन सायलीला, कशाबद्दल विचारत होते, आणि नागोबाने 1 महिन्याची मुदतसुद्धा दिली आहे, आणि मलाही त्यांनी 1 महिन्याचीच मुदत दिली आहे, म्हणजे ते कोडं माझ्यापर्यंत येत असेल का. आता इकडे सायली विचारत असते की नेमकी नागराज असं का बरं बोलत होता. अर्जुनला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. सायली विचार करते की महिपत काही बोलणार नव्हता, पण महिपत गप्प का बसला आहे. अचानकपणे त्याने कोर्टामध्ये साक्ष काय दिली, आणि आता तो काही सांगायलाही तयार नाही आहे. नागराज जो काही बोलतोय त्याबद्दल महिपतला काहीच कल्पना नसेल का, का महिपत आपल्यापासून काहीतरी लपवतोय. अर्जुनसुद्धा चांगलाच विचारात पडलेला असतो, पण तोच सांगतो की महिपत काही बोलणारच नव्हता, आणि नागराज त्याच्याकडून काय बोलायची अपेक्षाच ठेवायची नाही. पण तो ज्या अर्थाने बोलत होता ना, त्यावरून एक मात्र नक्की की खूप मोठं काहीतरी आपल्या डोळ्याआड आहे. आता इकडे अर्जुन जेव्हा ऑफिसला येतो तेव्हा त्याला फक्त नागराजचे शब्द आठवत असतात. त्यानंतर महिपतने सांगितलेलं असतं की तुमचं आयुष्य बदलेल, आणि ती गोष्ट तुमच्या घरामध्येच आहे, अंधार दूर होईल. आता हे सगळं त्याला आठवत असतं, आणि त्याचं काही कामामध्ये मन लागत नाही. चैतन्य त्याला कामाबद्दल प्रश्न विचारू लागतो, पण अर्जुन म्हणतो, आज माझं डोकं चालत नाही आहे, डोकं बंद पडलं आहे, त्यामुळे आता मी काहीच काम करणार नाही. अर्जुन चैतन्याला म्हणतो की सायलीपासून साक्षी जिवंत आहे हे सगळं लपवणं आता मला खूप जड जातं आहे. पण तुला तर माहिती आहे ना, केस म्हटली की अशा डील कराव्या लागतात, आणि सायलीला जर हे सगळं कळालं असतं की आपण डील करतोय तर तिने कधीच परवानगी दिली नसती. चैतन्य म्हणतोय, अरे पण तुला आता पटतंय ना, तर मग तू सांगून का नाही टाकत हे सगळं. अर्जुन म्हणतो, हो मला सांगायचं आहे रे, पण अगोदर मी आता इन्स्पेक्टर सावंतला सांगतो की साक्षी जिवंत आहे. एकदा का साक्षीचा शोध घेतला की मग मी बायकोला सगळं सांगून टाकेल. चैतन्य विचारतो, पण मग साक्षी सापडेल का. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू एक काम कर, तिच्या आवडीचे सगळे ठिकाणं, तिचे आवडीचे रिसॉर्ट, पनवेलमध्ये जे काही आणि जिथे कुठे ती लपू शकते अशा ठिकाणी सगळीकडे चौकशी कर, साक्षी आपल्याला नक्की सापडेल. आता इकडे सुमन एकटी शांत बसलेली असते, आणि हे सगळं काही सायली आणि कल्पनाला पाहवत नाही. कितीतरी दिवस झाले ना, सुमन काकू हसल्यासुद्धा नाही आहेत, आणि सतत त्या नागराजच्याच विचारामध्ये असतात. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना, तिची ही अवस्था मलाही पाहवत नाही आहे. तेव्हा सायलीला एक कल्पना सुचते, जेणेकरून सुमन बोलती होईल आणि सगळ्यांशी हसून खेळून वागेल.
आता ती एक पदार्थाचं नाव विचारते की कसं करायचं. तेव्हा सुमन उत्साहानेच सायलीकडे येते आणि तुला ते आवडतं का, मी तुला बनवून देते. आणि कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा सगळं ती छानपणे सांगू लागते. अगदी हसत ती सगळ्या गोष्टी करत असते. आता हे सगळं पाहून सायली आणि कल्पनाला खूप आनंद होतो. सायली मनातच विचार करते, आज कितीतरी दिवसांनी सुमन काकू मनसोक्त हसल्या आहेत ना. आता इकडे प्रिया नागराजसाठी वकील शोधत असते. ती मनात विचार करते की या नागोबाला दाखवण्यासाठी तरी मला 1-2 वकील शोधावेच लागतील. पण नेमकी बघू तरी कोण या नागराजची केस घ्यायला तयार होईल. त्यानंतर ती मोबाईलमधून एक नंबर काढू लागते आणि त्या वकिलाला फोन करू लागते. पण प्रत्येक वकील फोनवरती नागराज किल्लेदारची केस असं ऐकता क्षणी फोन कट करून टाकत होते. आता ही प्रिया बराच प्रयत्न करते. 2-4 वकिलांना फोनही लावून बघते, पण ते लोक त्यांची केस काही घ्यायला तयार नसतात. आता ही मनातच म्हणते, या नागराजनी घोळच असे घालून ठेवलेत ना की कोणीही त्याची केस घ्यायलाही तयार नाही आहे. आणि असंही अर्जुन सुभेदारच्या विरोधामध्ये कोण केस लढणार. आता इकडे चैतन्य स्टडी करता करता झोपून जातो आणि अर्जुन त्याच्याशी केसबद्दल डिस्कस करत असतो. आता चैतन्य म्हणतो, तुला बोललं होतं मी की आपण दुपारीच सगळं काम करून घेऊयात. पण तुझं ते साक्षीमुळं डोकं फिरलं होतं. तेव्हा अर्जुन त्याला गप्प बसायला सांगतो. अरे सायलीने ऐकलं तर काय म्हणेल ती, त्याच्यामुळे ही गोष्ट जरा हळूच बोल ना. चैतन्य म्हणतो, जर बोलायचं आणि काम करायचं असेल ना तर मला पहिले कॉफी मागव. तेव्हा अर्जुन सायलीला आवाज देतो. पण चैतन्याला कॉफी पाहिजे यावरती सायलीचा काही विश्वास बसत नाही. तिला असं वाटतं की अर्जुनलाच हवा आहे. तेव्हा चैतन्य स्वतः म्हणतो, वहिनी अगं खरंच मला चहा हवा आहे. रात्री जागून काम नाही होत गं. तेव्हा सायली म्हणते, आणि काम करायची काही गरजही नाही आहे. रात्री झोपायचं. निसर्गाने तसा नियम लावून दिला आहे ना, कारण मेंदूलाही त्याची विश्रांती हवी असते. त्यामुळे आता तुम्ही दोघेही झोपून घ्या. चैतन्य जातो, मात्र अर्जुन तसंच काम करत बसलेला असतो. सायली म्हणते, तुम्हाला जर जागरणच करायचे तर माझ्यासोबत करा ना. आता अर्जुन खुश होतो आणि तिच्यासोबत निघून जातो. मात्र सायली त्याला गार्डनमध्ये बसायला म्हणून घेऊन येते. आता सायली आणि अर्जुन छान गप्पा मारू लागतात. गप्पा मारताना पुन्हा त्यांच्या केसचा विषय सुरू होतो. अर्जुनला राहून राहून महिपत आणि नागराजचे शब्द आठवत असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दोघेही नागराजचाच विचार करत असतात आणि ते सगळे धागेदोरे जुळून एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात की आपल्या घरामध्ये सुरुंग लावणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे प्रिया. अशी ही प्रिया नागराज आणि महिपतला वेळोवेळी मदत करतच आली आहे ना, मग कशावरून तिचंच काहीतरी सिक्रेट नसेल. आणि जितक्या ठामपणे नागराज सांगत होता आणि महिपतनेही सांगितलं की ती गोष्ट तुमच्या घरातच आहे, याचाच अर्थ ती प्रियाच असणार आहे. पण नेमकी काय सिक्रेट असेल तिच्याबद्दलचं, आता सायली अर्जुन ते सिक्रेट शोधून काढण्याचं ठरवतात. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.